आंबेगाव शिरूर मतदारसंघातील या भार प्रदर्शन मेळाव्याच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित शिरूर तालुक्याचे माजी आमदार माननीय पोपटरावजी गावडे, व्यासपीठावरील भारतीय जनता पक्षाचे सर्व सन्माननीय कार्यकर्ते, शिवसेना पक्षाचे सर्व सन्माननीय कार्यकर्ते, आरपीआयचे कार्यकर्ते, सर्व संस्थांचे पदाधिकारी, उपस्थित बंधू आणि भगिनी, मागच्या 20 तारखेला विधानसभेच्या निवडणुकीचं मतदान झालं आणि 23 तारखेला रिझल्ट लागला. रिझल्ट लागल्याबरोबर सर्व आमदारांनी ताबडतोब मुंबईला या पक्षाकडून निरोप आला आणि इकडे न येता मला मुंबईला जावं लागलं आणि त्यामुळं तुमची कोणाची त्याच्यानंतर भेट झाली नाही. तुमचे आभार मानता आले नाही. तसं मी नंतर 2 वेळेला येऊन गेलो, पण व्यक्तिगत स्वरूपामध्ये लोक भेटले. परंतु माझ्या मनामध्ये एक भावना होती की या निवडणुकीमध्ये ज्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मतदान केलं, प्रचार केला, कष्ट केले, मग ते पुरुष असतील, महिला असतील, त्यांचे आभार मानले पाहिजे. उशीर झाला कारण त्याच्यानंतर लगेच नागपूरचं अधिवेशन, मुंबईमध्ये या मंत्रिमंडळाच्या वाटाघाटी, या सगळ्या गोष्टी घडल्या आणि म्हणून मी प्रथमतः तुमचे सर्वांचे आणि या दोन्ही तालुक्यातील सर्व नागरिकांचे मनापासून आभार मानतो. तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद करतो. निवडणुकीचा निकाल लागला आणि तो निकाल आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. जो निकाल लागला तो आपल्याला अपेक्षित असलेला निकाल लागला नाही. मागच्या वेळेला आपण 60,000 मताच्या आधिक्याने जिंकलो. 40,000 आंबेगाव मधून, 20,000 शिरूर मधून. परंतु या वेळेला आपलं मताधिक्य कमी झालं आणि आंबेगाव
आंबेगाव तालुक्यामधून 5,799 मताचं लीड आपल्याला मिळालं आणि शिरूरमध्ये 4,138 मताने आपण मागे आहे. आणि साहजिकच प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये एक नाराजीची भावना आहे. त्यामुळं कार्यकर्ते जरा कुचंबल्यासारखे झालेले आहेत. त्यामुळे आता काय झालं असेल ते झालं, शेवटी आपण जिंकलो हे महत्वाचं आहे. त्यामुळं आपल्या मनामध्ये असलेली काही भावना उद्या माझ्या समोर कसं जायचं, मी काय म्हणेन, हे सगळं तुम्ही मनातून काढून टाका. आपण त्याच्यावर बोलू, पण जाहीरपणाने नाही. त्या गावातले कार्यकर्ते म्हणा, बूथवाईज कार्यकर्ते म्हणा, या सगळ्यांच्या बरोबर आपण चर्चा करू आणि नक्की आपलं काय चुकलं याचं आत्मचिंतन मला करावं लागणार आहे, आपल्यालाही करावं लागणार आहे. आणि नुसतं बोलून चालणार नाही. तर ज्या ज्या गोष्टी आपल्याला या निवडणुकीमध्ये चुकल्या आहेत असं वाटतं कोणाकडून, त्यांनी त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अनेक वक्त्यांनी सांगितलं की आता 3-4 महिन्यांनी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागतात. ओबीसीच्या प्रश्नावर जो निर्णय व्हायचा तो निर्णय अजूनही सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागला की मग मतदारसंघ किती ठेवायचे, त्याचं आरक्षण, म्हणजे त्याच्यानंतर मतदारसंघाची पुनर्रचना होईल. त्याच्यानंतर मग आरक्षण निघेल आणि आरक्षण निघाल्याच्या नंतर मग आपल्याला त्या ठिकाणी निवडणुकांना सामोरं जावं लागेल. आता ज्या वेळेला आपल्याला निवडणुकीला सामोरं जावं लागेल त्यावेळेला आपली पद्धत आहे ती गावोगावची शिष्टमंडळ येतात आणि आमच्या गावचा हा कार्यकर्ता आहे त्याला तिकीट द्या. मग त्याची निवडून यायची क्षमता आहे का नाही हे काही पाहिलं जात नाही. आणि म्हणून मी
जयसिंगरावला सांगतो, पुढच्या या निवडणुकीच्या बाबतीत काय करायचं ते आपण एकदा बसू, सगळे महायुतीचे लोक, आणि त्याच्यामधून या निवडणुका लढवण्याचा आपण प्रयत्न त्याच्यामध्ये करू. पण मी राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो, ज्याला कोणाला उद्या जिल्हा परिषदला पंचायत समितीला उभं राहायचंय त्यांनी आजपासूनच मतदारसंघात काम करायला तयारी करा. साधारणतः आहे तेच मतदारसंघ राहतील असं सध्या गृहीत धरावं लागेल. नंतर पुढे काय बदल होतील ते बदल होतील. आणि या वेळेला सर्वेक्षण करून ज्याला प्राधान्य मिळेल सर्वेमध्ये अशा उमेदवारांना तिकीट देऊन ज्याच्या पाठीमागे लोकांचा पाठिंबा आहे त्याला पण आपण विचार करू पुढे काय करायचं, कसं करायचं. कारण काय झालं की आता निवडणूक झाली, आपण जिंकलो असलो तरी आपण जरा लाजतच फिरतोय. जे हरले ते गावाच्या पाटलासारखे फिरतायत. पण ठीक आहे, एक गोष्ट लक्षामध्ये घेतली पाहिजे की 23 तारखेला निकाल लागल्यापासून समोरचे कार्यकर्ते हे 24 तारखेपासून कामाला लागलेले आहेत. आणि आपले कार्यकर्ते अजूनही जरा त्याच दुःखित वातावरणामध्ये आहेत. तर त्यांनी त्याच्यातून बाहेर पडलं पाहिजे आणि जसं काही घडलंच नाही असं मनामध्ये ठेवून पुढच्या निवडणुकीचा विचार करून पुढच्या निवडणुकीच्या तयारीला लागलं पाहिजे. आता निवडणुकीचं आपण ज्यावेळेला आत्मचिंतन करू किंवा अभ्यास करू, वेळ आपल्याला अजून विधानसभेला अजून 5 वर्ष आहे. त्यामुळं 5 वर्षात भरपूर फिरावं लागेल, लग्न कार्य वगैरे. आणि त्यामुळं जे आपलं सांगतोय मी, आणि मी सहज विचार केला की का असं घडलं. त्याची बाकीची अनेक कारणं आहेत. म्हणजे एकतर आपल्या राष्ट्रवादीमध्ये 2 गट झाले. 2 गटातून आपण सत्तेत गेलो.
वर्ष दीड वर्ष सत्तेत राहिलो. पवार साहेबांचं एक वेगळं वातावरण तयार झालं आणि एक अशी भावना तयार झाली लोकांमध्ये की आता महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार म्हणून. पण सगळ्याच पक्षांचे, भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, सगळ्याच पक्षांनी एवढं कसून काम केलं की आज बहुमताला आकडा लागतो 150 आणि आपण 3 पक्ष मिळून आपण गेलो 232 वर. एवढा पाठिंबा लोकांनी युतीला दिला आणि आपल्याला सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लोक असं म्हणत होते यांच्याकडे 10-12 लोक निवडून येतील. आपले लोक निवडून आले 41 आणि 41 लोक निवडून आल्यानंतर मग त्याच्या आधारावर आपल्याला अजितदादांसहित मंत्रिमंडळामध्ये 10 पदं मिळाली. आता आपल्या बऱ्याच कार्यकर्त्यांचं असं आहे की साहेब आपल्याला मंत्रिपद मिळालं पाहिजे, मंत्रिपद मिळालं पाहिजे. पण मी बाहेर गेल्यानंतर मागचं घर कोणीतरी सांभाळलं पाहिजे. आपले लोक हे सगळे व्यवसाय, धंदा पाणी, उद्योग या क्षेत्रातले कार्यकर्ते आपले आहेत आणि त्यामुळं ते काही फुल टाइम कार्यकर्ते नाहीत. आपले सगळे पार्ट टाइम कार्यकर्ते. देवेंद्र शेठ सहित, बाळासाहेब भेंड्यांचे, कारण त्यांचा आता पिढ्यानपिढ्या धंदा आहे, तो काय त्यांनी सोडून द्यावा आपल्याला करण्यासाठी. आणि अशी सगळ्यांची परिस्थिती आहे आणि तशी परिस्थिती असल्यामुळं मग आपण ऐन निवडणुकीच्या काळामध्ये जे जागा होतो, आता उदाहरण सांगायचं म्हटलं तर इथं जांभूळचे पिंपळखेडचे लोक बसलेले आहेत. ते 6 महिने वर्षभर चाललं होतं की जांभूळ आणि पिंपळखेड मायनस होणार. हे लोक उघड बोलत होते आणि म्हणजे बाकीच्या गावाची तीच परिस्थिती आहे, पण तुमच्या गावाची फारच चर्चा होती आणि म्हणून तशी परिस्थिती तिथं झालेली आहे. तसं पाहिलं तर तुमच्या माहितीसाठी आपण मगाशी गव्हाणे साहेब आदिवासी भागाचा उल्लेख केला. आदिवासी भागातले लोक हे नेहमीच आपल्या बरोबर राहिले, परंतु यावेळेला थोडस झटका बसला आणि त्याच्यामध्ये आपल्याला फक्त 184 मताचं मताधिक्य मिळालं. कारण आता आदिवासी भागात पूर्वी
फक्त आदिवासी कार्यकर्तेच होते. आता तिथं वेगवेगळ्या संघटना उभ्या राहिलेल्या आहेत. मग बिरसा मुंडा असेल, किसान सभा असेल, आणखी भाजपच्या बऱ्याच संघटना आहेत. या सगळ्या संघटना तिथं काम करतात, वर्षभर काम करतात. आपलेही कार्यकर्ते वर्षभर काम करतात. मध्ये बरेच दिवस 6 महिने सुभाषरावची तब्येत बरी नव्हती, त्यांनाही फार येता जाता येत नव्हतं. माझीही तब्येत बरी नव्हती आणि त्यामुळं आदिवासी भागामध्ये आपल्याला कमी लीड मिळालं. पुन्हा एकदा त्याचा अभ्यास करून आपण पुढे जाऊ. मला गोडेगावच्या कार्यकर्त्यांचे, गोडेगाव कार्यकर्ते आणि परिसरातल्या कार्यकर्त्यांचे आभार मानले पाहिजे आणि अभिनंदन केलं पाहिजे. तुम्ही 3588 मताचा लीड दिला. सगळे कार्यकर्ते एकत्र राहिले. मग महिला कार्यकर्ते असतील, पुरुष कार्यकर्ते असतील. मी या वातावरणात सुद्धा जर गोडेगावचे कार्यकर्ते हे काम करू शकतात तर अन्य भागातले कार्यकर्ते का नाही, हा प्रश्न त्याच्यामध्ये आहे. सांडोली कळम 1925 ने आपण मागे राहिलो. अवसरी पारगाव आमचाच मतदारसंघ 288 मताने मागे राहिला आहे. त्याच्याबरोबर अवसरी खुर्द आणि मनसर त्यांचे अभिनंदन करायला पाहिजे की अवसरी खुर्द आणि मनसर मधून आपल्याला 4240 मताचा मताधिक्य मिळाला. असं आंबेगाव तालुक्यामध्ये 5799 मताचं मताधिक्य मिळालं आणि शिरूर तालुक्यामध्ये 4138 मताचं मायनस आपण झालो. आणि त्याला काही इलाज नाही. ही आकडेवारी याच्यासाठी सांगितली की आपल्याला जर प्रवास करायचा असेल तर आधी मार्ग शोधून ठेवला पाहिजे. त्रुटी काय आहेत, अडचणी काय आहेत हे बघायला पाहिजे आणि त्याच्या आधारे मग पुढचा प्रवास करायला सुरुवात केली पाहिजे. आता दुसरा एक प्रश्न की मार्च 28 मध्ये मला खुर्चीवरून पडलो, नाही खुर्चीवरून नाही, घरात चालता चालता अडकळलो आणि पडलो. खुबा मोडला, हात मोडला, नवीन बसवायला लागला. 4 महिने हॉस्पिटलमध्ये राहिलो, 1-2 महिने घरी राहायला लागलं. आणि या 6 महिन्यामध्ये जो जनसंपर्क होता तो जनसंपर्क कमी झाला किंवा झालाच नाही. आणि त्यामुळं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मला भाग घेता आला नाही. पण माझ्या मनामध्ये हॉस्पिटलमध्ये सुद्धा तळमळ हीच होती की आपल्या पक्षाचा उमेदवार निवडून आला पाहिजे. मी कार्यकर्त्यांना फोनवर सांगत होतो. पण काय घडलं ते तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि मग त्याच्यामुळे थोडासा कमजोरपणा आला, थोडा विकनेस आला.
त्याच्यातला विघ्न भरून काढायला चांगला 10-12 महिने लागतात. एकच चर्चा सुरू झाली तालुक्यात आणि राज्यात की दिलीप वळसे पाटील आजारी म्हणजे मला काय कॅन्सर काय काय झालेलं नाही. आजारी फक्त पायाचा आजार आहे आणि तो म्हणजे कुठलाही दुर्धर आजार मला नाही, म्हणजे तुमच्याही सगळ्यांच्या माहितीसाठी. त्यामुळे मी आजारी आहे आता हे मनातलं काढून टाका. थोडासा वेळ कमी झाला असेल कामात, थोडासा वेळ कमी पडत असेल कामा करता, परंतु जे करायचंय ते करायचंच आहे. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आजारपणाच्या बरोबर या आरक्षणाच्या प्रश्नाच्या संदर्भात सगळ्या महाराष्ट्रामध्ये गटतट झाले. आपण भारतीय जनता पक्षाच्या बरोबर गेल्यामुळं मुस्लिम समाजाने मतदान करायचं नाही असं ठरवलं, कारण त्यांचा तो फतवा येतो तिकडून आणि मुस्लिम समाजाने मतदान करायचं नाही असं ठरवलं. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण याच्यामध्ये संघर्ष झाला. दुसरं आदिवासी आणि धनगर समाजाची मागणी आहे की आम्हाला तुम्ही आदिवासीमध्ये टाका, पण ते पार्लमेंटचं काम आहे, ते टाकता येईल नाही येईल ते पार्लमेंट मधल्या लोकांनाच त्या ठिकाणी माहिती. आणि दुसरा एक मुद्दा आला की काही लोकांनी असं फेक चर्चा घडवून आणली की देशामध्ये जर नरेंद्र मोदींचं सरकार आलं तर या देशाची घटना बदलवणार, या देशाची घटना बदलवणार. आणि या बाबतीत आदिवासी समाज फार सेन्सिटिव्ह आहे. त्यामुळं त्यांची ही जी समजूत किंवा गैरसमजूत दूर करायला आपले कार्यकर्ते कमी पडले. आणि आता मी 35 वर्ष आमदार आहे. 35 वर्षाच्या आधी म्हणजे माझ्या 90च्या निवडणुकीमध्ये जे कार्यकर्ते होते, ज्येष्ठ कार्यकर्ते होते सगळे, आणि हे सगळे ज्येष्ठ कार्यकर्ते आता कोणी असतील कोणी नसतील, त्यांचं प्रमाण कमी झालं आणि आता तरुणांचं प्रमाण त्याच्यामध्ये जरा जास्त आहे. आपण या सगळ्या गोष्टी करत असताना तरुण पिढीला जेवढं महत्व द्यायला पाहिजे, मग गावात असेल, तालुक्यात असेल, जिल्ह्यात असेल, तेवढं महत्व आपण देत नाही. आणि ते देण्याचं काम आपल्याला करायला पाहिजे. आता दुसरी गोष्ट, बऱ्याच वेळेला मी पाहतो की ज्या कार्यकर्ते गावडे साहेबांची मार्केट कमिटी, गावडे साहेब एकेका उमेदवाराला किती खर्च येतो प्रकाशराव? एकेका उमेदवाराला मार्केट कमिटीला किती खर्च येतो? कारखान्याला किती खर्च येतो?
उमेदवाराला चंद्रराव 60-70 हजार नाही, 60-70 लाख. एवढे पैसे बाहेर लागतात. खेडचं राजकारण तुम्ही पाहिलं असेल, जुन्नरचं राजकारण तुम्ही पाहिलं असेल, पण आपल्या तालुक्यामध्ये एकाही पदाधिकाऱ्याला निवडणुकीसाठी निवडून यायला 1 रुपयाचा सुद्धा खर्च येत नाही. पण जे कार्यकर्ते निवडून येतात संचालक म्हणून, त्यांनी सुद्धा जेवढा वेळ द्यायला पाहिजे तेवढा वेळ संचालक सुद्धा आपले देत नाहीत. एखादी आज आता इथं हात वर करायला लावले तर सगळे संचालक सापडायचे नाही, बरेच गायब आहेत. आणि म्हणून झटणारे झगडणारे कार्यकर्ते यांना झालं. आणि मगाशी जयशंकरांनी सांगितलेलं खरं आहे की अनेक लोक हे राहिले आपल्या बरोबर आणि काम केलं दुसरीकडे, केलं, अनेकांनी केलं. बऱ्याच लोकांची नावं मला माहिती आहे, बऱ्याच लोकांच्या गोष्टी मला माहिती आहे. आणि त्याचं कारण असं आहे, जे समोरचे उमेदवार जे होते त्या समोरच्या उमेदवाराला आपण, म्हणजे ती आता चूक म्हणा काय म्हणा ती माझीच आहे, कोणची नाही. 10 वर्ष आपण कारखान्याचं चेअरमन ठेवलं. सगळी कारखान्याची यंत्रणा सेवेला होती आणि त्याच्यामधून मी मंत्री होतो, मी राज्याचा कारभार पाहत होतो, राज्यभर फिरत होतो आणि इकडे सगळं मोकळा रान होता. त्यामुळं प्रत्येक गावात ते सांगतो इकडं सगळं रान मोकळं होतं. आणि 10 वर्षामध्ये पक्षात राहून प्रत्येक गावात 2-2 गट तयार केले आणि आपले कार्यकर्ते त्या गटात सामील झाले आणि त्या गटाच्या माध्यमातून संपर्क केला. झगडणारे लढणारे कार्यकर्ते तयार केले, काही खरं काही खोटं सोशल मीडियाच्या नावाने पसरवायचं काम केलं. आणि आईतच जांभूळ पडावं आणि तोंडात पडावं तसं पवार साहेबांचा पक्ष आणि आपला पक्ष अलग झाल्यामुळे नाही तिकडं प्लॅटफॉर्म मिळाला, तिकडं उमेदवारी मिळाली. कदाचित ही घटना घडली नसती तर कदाचित शिवसेनेचा किंवा बीजेपीचा उमेदवार समोर असता. त्यावेळेला हा उमेदवार समोर नसता कदाचित, किंवा मग जयशंकरावशी दोस्ती आहेच इकडून तिकडे उडी मारली असती आणि या सगळ्या गोष्टी झाल्या.
आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे. आणखीन एक गोष्ट आहे, आपल्या ग्रामपंचायतमध्ये आता ज्या निवडणुका होत आहेत त्या निवडणुकामध्ये प्रत्येक गावात 2-2, 3-3 गट तयार होतात आणि 2-2, 3-3 गट तयार झाले की हे गट ते तसेच राहिले. आपले कार्यकर्ते पारंपरिक पद्धतीनं काम करत राहिले. आपण फक्त विकास 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 एवढाच विचार केला. गावडे साहेब ते आपण 12.5 कोटी रुपयाचा पूल दिला वडण्याला. आचारसंहिता लागायच्या आधी 15 दिवस आधी भूमिपूजन केलं वडण्यात. लोकांची मागणी होती, वर्षानुवर्ष मंजूर केला, वर्क ऑर्डर काढली, कॉन्ट्रॅक्टर नेमला. 15 दिवस आधी भूमिपूजन केलं आणि वडनेर मध्ये आपण मायनस खर्च आला फक्त 12.5 कोटी रुपये. काय बोलतो, एखाद्या गावाला काम नाही मिळालं पण एखाद्या गावामध्ये 12.5 कोटीचा पूल दिल्याच्या नंतर सुद्धा ते लोक असं वागू शकतात, ही मोठी चिंतेची गोष्ट आहे. कारण शेवटी त्याच्यामध्ये भविष्याचा विचार नाही. भविष्याचा विचार केला पाहिजे, आपण राहिलं पाहिजे. आता महिलांना सुद्धा सरकारने काही निर्णय घेतले. लाडकी बहीण सारखी योजना घेतली, बाकीच्या शेतकऱ्यांसाठी अनेक योजना घेतल्या. आणि आता मला तुम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना एकच सांगायचं आहे की तुम्ही बाकीची काय कामं करायची ते करा, पण आपापल्या गावामध्ये जे गोरगरीब लोक असतील, ठाकर असतील, कातकरी असतील, आदिवासी असतील, या सगळ्या लोकांना सरकारचे जे वैयक्तिक फायदे आहेत, मग पुरुष असतील, स्त्रिया असतील, ते फायदे मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून आपला कार्यकर्ता कधी पुढाकार घेत नाही. अनुसया संस्था आपण काढली, अनुसया महिला उन्नती केंद्र. तिथं आपण 4-5 मुलींना मानधनावर काम करायला सांगितलेलं आहे. त्या घरोघर जातात, प्रश्न समजून घेतात, अर्ज लिहून घेतात, तहसीलदार कार्यालयात जातात, कार्ड घरी नेऊन देतात. त्याच्यातून एक अटॅचमेंट राहते. पण पुरुष कार्यकर्ते किंवा युवक कार्यकर्ते किंवा युवती हे जे काम करायला पाहिजे ते काम करत नाही. आता काही गावामध्ये पाणी योजना बंद पडल्या, काही पूर्ण क्षमतेने चालत नाही. रोजगारासाठी आता अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, तुम्ही बँकेतून कर्ज घ्या, त्याचं व्याज सरकार भरेल आणि मुद्दल तुम्ही हप्त्याने तुमच्या व्यवसायातल्या फायद्यामधून मुद्दल तुम्ही भरा. म्हणजे याचा अर्थ एका माणसाला साधारणतः 15 लाख रुपये बिनव्याजी त्या ठिकाणी मिळतात. त्या ठिकाणी मिळतात. अशा योजना आहेत. शेवटी सगळेच काय सदन नाही,
शिकलेले आहेत मुलं तरुण, पण बेरोजगार आहेत आणि त्या बेरोजगार तरुणांना त्या ठिकाणी एक मार्गदर्शन केलं पाहिजे आणि ते मार्गदर्शन करून आपण पुढं गेलं पाहिजे. दुसरं, सरकारी कार्यालय जे आहे त्या सरकारी कार्यालयामध्ये जी वागणूक मिळायला पाहिजे, कारण आता जिल्हा परिषद नसल्यामुळं, पंचायत समिती नसल्यामुळं तिथं काही कंट्रोल नाही आणि मी सतत बाहेर असल्यामुळे मी एक मीटिंग घेतो, त्याच्यातून अडीअडचणी समजून घेतो, लोकांच्याही घेतो, त्यांच्याही घेतो आणि मग त्याच्यामध्ये पुढे जातो. तर तोही प्रश्न आपण एक सोडवायचा प्रयत्न केला पाहिजे. आता आणखीन एक प्रचार केला गेला की बदल व्हावा. का बदल हवा? मी तुम्हाला विचारतो, काय माझी चूक झाली की ज्याच्यामध्ये हा बदल करण्याच्या दृष्टिकोनातून काही लोकांनी पावलं टाकली?